आहेत, काय आहे हे नेमकं? बघा तुम्ही जर बघू शकत असाल तर आकाशात ढग आहेत आणि या ढगांमध्ये बर्फाचे छोटे छोटे कण असतात, हेक्झॅगोनल क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्समधनं जेव्हा सूर्याचा प्रकाश रिफ्रॅक्ट होतो तर तो 7 रंगांमध्ये विभाजित होतो आणि सूर्याचा आकार गोल असल्यामुळे सूर्याभोवती तुम्हाला एक गोल असं कंकण दिसतं छान. नॉर्मली आपण जेव्हा इंद्रधनुष्य पाहतो तिथे सुद्धा हीच क्रिया होत असते, पण तिथे पाण्याचे जे थेंब असतात तिथनं हा प्रकाश रिफ्रॅक्ट होत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतो. पण इथे आईस क्रिस्टल्स असतात आणि या ढगांमधले जे आईस क्रिस्टल्स आहेत तिथनं हा रिफ्रॅक्शन हे होऊन तुम्हाला सूर्याभोवती असा कंकण दिसतंय छान. याला आपण सोलर हॅलो असं सुद्धा म्हणतो. आणि सेम तुम्ही जेव्हा चंद्र असेल आकाशात तेव्हा सुद्धा हे तुम्ही बघू शकतात. हे केवळ नागपूर म्हणजे काही ठिकाणापुरतं असते की सगळीकडे एका वेळेस दिसतं? नाही, हे काही ठिकाणापुरतंच मर्यादित असतं. जेव्हा आकाशात तुम्हाला असे ढग असतील जिथे जिथे हे ढग असतील आणि जिथे जिथे हे आईस क्रिस्टल्स त्या ढगांमध्ये असतील तिथे तुम्हाला ही क्रिया तुम्हाला बघता येईल.